नमस्कार यूट्यूब फॅमिली। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। हिवाळ्याचे दिवस चालू आहेत, गाजराचा सीझनही चालू आहे, तर मग गाजराचा हलवा बनला गेलाच पाहिजे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अर्धा किलो गाजर घेतले, त्याची साल काढून चॉपरच्या सहाय्याने बारीक करून घेतलाय। एक छोटी वाटी मी ड्रायफ्रुट्स घेतले, त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घेतलाय। त्याचबरोबर एक मोठी वाटी साखर घेतले। आता कढईमध्ये तूप घालून त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून परतून ते छान असे भाजून घ्यायचे आहेत। अशा छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन। इथे आपले ड्रायफ्रुट्स भाजले गेले, ते आता काढून घेऊया। त्याच कढईमध्ये गाजर घालून घ्यायचा आहे आणि मोठ्या आचेवर एक 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की गाजराचा हलवा बनवा। इथे मी 2 मिनिटं छान असं परतून घेतलंय। आता याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे। मी इथे साई सकट दूध घालून घेतलंय। अर्ध्या किलोला मी इथे अर्धा लिटर दूध घेतलंय, ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। गाजराचा हलवा बनवताना सतत ते मिक्स करत परतत राहायचं आहे, नाहीतर मिश्रण आपलं करपू शकतं। इथे तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला आता छान उकळी आलेली आहे। या पद्धतीने जर गाजराचा हलवा केला तर अजिबात चिकट होणार नाही। छान असा दाणेदार असा गाजराचा हलवा बनला जाईल। इथे बघू शकता आपलं थोडंसं दूध आता आटलं गेलंय, म्हणजेच गाजराने ते दूध शोषून घेतलंय। गाजर आता शिजायला लागले। सतत असं परतत राहायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं बऱ्यापैकी दूध आता आटलेलं आहे। झाऱ्याच्या सहाय्याने तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता। संपूर्ण दूध आटू द्यायचं आहे। आता तुम्हाला ह्याचा रंग असा पांढरासा दिसत असेल, पण नंतर जेव्हा हलवा बनला जाईल तेव्हा खूप सुरेख रंग याला येतो। इथे आता आपलं संपूर्ण दूध आटलेलं आहे। आता याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। आणि पुन्हा हे मिश्रण मिक्स करून परतत राहायचं आहे। इथे बघू शकता आपली साखर वितळत आहे। आता हे संपूर्ण मिश्रण घट्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे। या स्टेजला गॅस मीडियम ठेवायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपली बऱ्यापैकी साखर आता वितळून ती शिजली गेली आहे। आपला गाजराचा रंग देखील अगदी छान असा दिसत आहे। आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत आणि ते पुन्हा सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। काय सुरेख रंग आलाय ते तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि तेही परतून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता आपला गाजराचा हलवा तयार आहे। धन्यवाद।